Like this. Yeah. Okay. So now we are on live, sir. आवाज यायला लागेल ना. आवाज प्रश्न विचारायचा ना थोडं राहावं लागेल प्रश्न. ठीक आहे, ऐकायला येईल का? त्याच्यात ऐकायला गेलं पाहिजे. स्ट्रॉंग आहे ते काल. सांगा जायचं नाही तोपर्यंत सर्वांना रिक्वेस्ट करतो सर. Yes, sir. Sir, thank you. Thank you. वेगळा उपक्रम आहे. Very nice. Yes. Appreciated by a lot of people. आमच्यापुरतं मर्यादित करण्यापेक्षा अख्ख्या Yeah, लोकांपर्यंत appreciated. जाऊ शकतात. It's चांगलं रिस्पॉन्स आहे. त्यामुळे खूप चांगला येईल. दोन मिनिटं जाईल लाईव्ह सांग. हो, येस. ते दिसेल आपल्याला live वर. आम्ही नोटाबंदीचा कार्यक्रम असा केला होता हां, very nice. लाईव्ह याला वेलिंगकरला केला होता. हां, वेरिंग करला. गंटीवारांना हां, बोलवलं. आणि काही बँकांचे चीफ होते ते जगभर गेलं युट्यूबच्याच धर्तीवर गेलं. सुरू. मटाकोलच्या दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन एक आपल्याकडे आले आहेत आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या वाचकांच्या मनात काय प्रश्न आहेत ते प्रश्न आता वाचक मांडतील आणि त्याला तुम्ही तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे त्याला काय उत्तर द्यावी अशी अपेक्षा आहे. सुरुवात करूया आपण. आमचे एक वाचक आहेत रमेश पांढरे म्हणून. तर त्यांचा असा प्रश्न आहे की राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेला पूरक असते असा एक आरोप होतो, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर तुम्ही पाहिलं असेल की मुंबई शहरामध्ये विशेषतः ज्या नगरविकासच्या खात्याचा कधी कारभार आमच्या हातामध्ये नव्हताच. म्हणजे आमच्याकडे होम डिपार्टमेंट होता, मी स्वतः गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून होतो आणि म्हणून डेव्हलपमेंटचे खाते आमच्याकडे नसल्यामुळे फार आमची मुंबई शहरामध्ये विकास कामाची इच्छा करत असताना देखील सातत्याने तो जो खाता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे असल्यामुळे आणि विशेषतः काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे आम्हाला बोलताही येत नव्हता आणि बोललो किंवा त्याच्यातून काहीतरी कृती करायची असेल तर ती कृती देखील करता येत नव्हती. म्हणून असं अनेक वेळा असं वाटायचं की मुंबईमध्ये शिवसेनेच्या विरोध म्हणा किंबहुना या ज्या काही ॲक्टिव्हिटीसाठी राष्ट्रवादी बोलकं का नाही हे लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडत होता आणि म्हणून एक परसेप्शन तयार झालेलं आहे. पण तसं नाही आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणा किंवा अगोदर पण आपण म्हणा की शिवसेनेशी डायरेक्ट फाईट करण्याची भूमिका आमची संख्या मुंबई शहरामध्ये कमी असताना देखील वेळोवेळी आम्ही घेतलेली आहे. मग ते विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषदेमध्ये असेल आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पण. आणि आपण पाहिलं असेल परवाचेच मराठीच्या सातत्याने पुढाकार घेणारे ज्यावेळी डिड यू नोची ट्विट केली त्याला यू शुड नोची ट्विटची पहिली सुरुवात आम्ही केली. दुसरे आमचे वाचक आहेत संदीप गावडे म्हणून. त्यांचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचा आग्रह काय? समविचाराच्या पक्षाने एकत्रित यायला पाहिजे. वोट ऑफ डिवायडेशनचा फायदा हा सातत्याने इतर पक्षांना होतो आणि ते आपण गेल्या अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच आग्रह म्हणण्यापेक्षा आमची सूचना होती किंबहुना तसा प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळेल अशी अपेक्षा होती. पण आम्ही ही भूमिका घेतली की आम्ही फरकडत जाण्यापेक्षा आम्ही आमचा स्वतःचा फार मोठा बेस आहे असा आम्ही कधी दावा केला नाही. पण पक्ष संघटनेच्या जीवावरती आम्ही पण लोकांच्या समोर जाऊ शकतो. म्हणून आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष की ज्यांनी 45ची पहिली यादी जाहीर करण्याचं काम केलेलं आहे. आणि मग जर तसंच वाढ बघायचं असतं तर मग शेवटपर्यंत आघाडी होईल का बिघाडी होईल, मग काँग्रेस प्रस्ताव देईल, मग आम्ही देणार की नाही देणार, हे ज्या सर्व गोष्टी आहे यावेळी आम्ही स्ट्रॅटेजिकली बसून आम्ही निर्णय घेऊन आम्ही ते टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशांत कचरेकर म्हणून वाटते का त्यांचं ते आजच्याच अनुषंगाने प्रश्न असा दुसरा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आजवर मुंबईत ठसा का उमटवू शकलेली नाही? मी अगोदरच स्पष्ट केलं, एक गोष्ट नक्की आपल्याला नकारता येणार नाही की आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढू शकलो. आणि त्याचं मूलभूत कारण असं होतं की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळी झाल्यानंतर आमच्यावरती एक नेहमी संशयाची सुई राहिलेली आहे की हे काँग्रेसपासून वेगळे झालेले आहेत, तर हे तर शिवसेना BJPकडेच जातील किंवा BJPशी जवळ आहेत. अगदीच या निवडणुकीपर्यंत पण देखील तोच सुतवाच केला गेला ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो.
आणि आमच्याकडे ऑप्शन्स भरपूर होते, पण आम्ही सर्व जे पक्षामध्ये काम करणारे समविचाराचे आणि विशेषतः सेक्युलर विचारधारे ते आमचं सर्वांचा फार मोठ्या प्रमाणात आग्रह होता. आणि आपण पाहिलं असेल की आमची संख्या जास्त असताना देखील आम्ही काँग्रेसबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि काँग्रेसला मुख्यमंत्री पद पण दिलं. माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यावेळी आम्ही आमचं जर वेगळं अस्तित्व निर्माण करून राहू शकलो असतो. पहिल्या वेळी यावेळी आम्ही आघाडी केली, पण जी दुसऱ्या वेळी आम्ही आघाडी केली त्यात जो सेक्युलर विचाराचा जो मुंबई शहरातला, कारण मुंबई शहर आपण बघितलं तरी बहुभाषिक असलेला हा शहर आहे आणि तो पारंपरिक काँग्रेसकडे जो असणारा जो आमच्याकडे वळत होता त्यांच्या तो जो विचारधाराचा जो असलेला जो मतदार आहे त्याला असं वाटलं की बाबा काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काय हे एकच आहेत, एकच विचाराने काम करणारी जर लोक आहेत, मग आम्ही राष्ट्रवादीवर राहण्यापेक्षा आम्ही मोठ्या पक्षावर का राहू नये. आणि म्हणून आमच्यातला जो मुस्लिम वर्ग असेल किंवा मागासवर्गीय वर्गातले जी मतदार होता तो दुर्दैवाने वळला. एक नक्की आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची ताकद मोठ्या प्रमाणावरती होती. सेकंड टर्मला कोकणामध्ये आमची ताकद वाढली. तिकडचा जो मतदार जो आमच्याकडे जो आकर्षित होत होता 2004च्या नंतर मनसे हा फॅक्टर आल्यानंतर हा सर्व जो असलेला जो वर्ग आहे तोही दुर्दैवाने आमच्यापासून बाजूला गेलाय. आज आमचा तोच प्रयत्न आहे की जो बाजूला गेलेला जो आमचा मतदार आहे त्याला आम्हाला परत कसा आणता येईल तो प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही फार वाढू शकलो नाही कारण आम्ही सत्तेमध्येच असल्यामुळे आणि आमची आयडेंटिफिकेशन काँग्रेसबरोबर असल्यामुळे आम्ही म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी फरक काय असंच विचार करूनच राहिलो. आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट अशी की आघाडी केल्यामुळे आम्हाला लढण्याची संधी मिळाली नाही आहे. आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये फक्त 1 सीट मिळाली आम्हाला, ते 100% आम्ही रिझल्ट दिला. गेल्या निवडणुकीचा अपवाद सोडता विधानसभेमध्ये आम्ही 7च्या वरती कधीच आम्हाला लढण्याची संधी मिळाली नाही. तर आम्हाला तसे लढणारे तयार कार्यकर्ते मिळालेच नाही किंवा तयार करता आले नाही. आणि तयार करता आले तरी देखील त्यांना आम्हाला न्याय देता आलेला नाही. तो या 2-2.5 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे. आम्ही लगेच या निवडणुकीमध्ये फार मोठा स्कोर करू किंवा आम्ही वाढू अशातला आमचं काय आत्मविश्वास नाहीये. पण नक्की हे 2-2.5 वर्षाच्या नंतर येणाऱ्या 2-2.5 वर्षानंतर पक्ष संघटना म्हणून आम्ही मुंबईत थोडंफार मजबूत नक्की होऊ अशी अपेक्षा. सचिन भाऊ, या निवडणुकीच्या निमित्तानेच आमचे महाराष्ट्राचे प्रवीण सावंत म्हणून वाचक आहेत, त्यांनी असा प्रश्न विचारला की मालमत्ता करात सूट देऊ असे आता आश्वासनं दिलं जातात आणि मोफत पाण्याचं पण आश्वासन दिलं जातं. तर तुमच्या दृष्टीने ही दोन्ही आश्वासनं व्यवहार्य आहेत का आर्थिकदृष्ट्या? पहिली गोष्ट अशी आहे की जो आश्वासन देण्याचं काम केलं ते अभ्यास न करता आश्वासन देण्याची भूमिका घेतली. कारण मुळामध्येच मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त येतच नाही. ते वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार महानगरपालिकेकडे नाही आहे. मला स्वतः आठवते की मी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री टोपेसाहेब होते, चिकित्सा समिती केली होती आणि मी त्याच्यातला मुंबईचा एकमेव आमदार म्हणून मी सदस्य होतो. आणि आम्ही सर्वांनी घेऊन रेटेबल ह्याच्यावरती ज्यावेळी कर प्रणालीमध्ये बदलाव करायचा असेल तर काय प्रणाली असली पाहिजे, कारण उपनगरामध्ये कर जास्त होता आणि शहरामध्ये कमी होता असं एक वेगळं मत लोकांच्या मध्ये होतं. आणि अशावेळी आपण तो प्रस्ताव देण्याचं काम केला आणि तो मंजूर पण झालं आणि त्याला 10 वर्षानंतर त्याच्यामध्ये वाढ करण्याचे अधिकार आपण महानगरपालिकेला दिलेले. ते वाढत असताना प्रत्येक सरकारने, मग आमच्या सरकारने पण आणि आताच्या सरकारने पण त्याला 3-3 वर्ष मुदत वाढ दिलेली आहे. आज मालमत्ता करातून आम्ही करू असं ज्यावेळी काही पक्ष म्हणतायत, पहिली गोष्ट तर त्यांच्याकडे लोकांनी एक हाती सत्ता राज्यामध्ये दिलेली नाही. आणि तुम्हाला माहित असेल 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी दिलेला प्रस्तावाचा काय फुटबॉल होतो हे मी सांगायची गरज नाहीये. तर मग म्हणजे हास्यास्पद आहे की अभ्यासपूर्वक न करता हे मांडण्याचं काम केलेलं आहे. आपण दुसरी गोष्ट जी म्हणली त्याचा विचार आम्हीही करतोय. दिल्लीच्या धर्तीवरती मुंबईमध्ये काही ठराविक जे आपल्याला लिटर्स म्हणा, जे मुबलक जे आपल्याला लोकांना पिण्यापुरता पाणी म्हणा, मी बोलणार नाही याच्यासाठी, हे आपण त्याच्यामध्ये विदाऊट त्याला आपण करू शकतो का. आणि आमचा तो प्रयत्न चाललेला आहे, फार अभ्यासपूर्वक चाललेला आहे. आमची एक टीम शिवाजी नलावडे जे मुंबई बँकचे डायरेक्टर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जाहीरनाम्याची एक समिती केली. त्यांनी फक्त केली नाही तर ते दिल्लीला जाऊन बघून पण आले की बाबा नेमकं काय, म्हणजे जर दिल्लीमध्ये शक्य असेल तर काय. पण आम्ही सरसकट फुकट देणे ही भूमिकेला आमचा विरोध आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आज 80% जास्त लोक स्लममध्ये पण आणि जुन्या इमारतीमध्ये पण सर्व मीटरवरती आलेले आहेत पाणीचे. आमचा प्रयत्न राहील की 80चे हे आकडा 100वर कसा आणता येईल. आज 60-70 आहेत, म्हणजे 80 हायपोथेटिकल. आणि दुसरा आमच्या त्याचा प्रयत्न राहील जी गळतीचा जो प्रमाण आहे आणि चोरीचा प्रमाण आहे ह्याच्यातून जर आम्ही पाणी वाचू शकलो तर त्यातलं काही ठराविक लिटर्स पाणी मुंबईकरांना मोफत आपण व्यावहारिक देऊ शकतो. सरसकट फुकट देणे आणि त्यातून मग त्याच्यातली जी इन्कम्स कशी येणार आहेत किंवा त्याची जी सप्लायची जी पाणीची उपलब्धता देखील व्हायला पाहिजे
या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून सरसकट फुकट याबद्दल थोडा आम्ही संकुचित विचाराचा आमचा विचार आहे आणि म्हणून आमची एकच भूमिका आहे की बाई यामध्ये काही करून काही ठराविक लिटर्स पाणी आपण मुंबईकरांना मोफत देऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत अभ्यासपूर्वक. एक महेश भावसार म्हणून एक वाचकांचे फेसबुकवर त्यांनी प्रश्न विचारलाय की विकासाबाबत सगळेच राजकीय पक्ष आश्वासनं देत असतात, परंतु एकूण मुंबई शहर असो की इतर 10 महानगरपालिका तर चित्र काही तसं दिसत नाही विकासाबाबत. तो राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे या बाबतीत? आम्ही ज्यावेळी लोकांसमोर जातोय त्यावेळी आम्ही लोकांना सांगतोय की निवळ मराठी माणसांच्या जीवावरती आणि भावनात्मक आव्हान करून घेऊन 24-22 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली आणि एक हाती मिळाली नाहीये. त्याला सपोर्ट करण्याचं काम बीजेपीने पण केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की क्लिअर कट मेजॉरिटी मुंबईकरांनी कधी दिलेली नाहीये आणि याच मुंबईकरांनी 6चे 6 खासदार काँग्रेस राष्ट्रवादीचे दिले, तर 6चे 6 खासदार बीजेपी शिवसेनेचे पण दिले. म्हणजे वायटल असलेला आणि विचारपूर्वक करणारा हा मतदार आहे. युती असल्यामुळे किंवा अलायन्स आफ्टर प्री अलायन्स किंवा आपल्या पोलच्या नंतरची अलायन्समुळे मुंबईकरांवरती दुर्दैवाने शिवसेनेची सत्ता लादली गेलेली आहे. म्हणजे मेजॉरिटी कोणालाही दिली नाही. आपण पाहिलं असेल ही टर्म सोडल्यानंतर मागच्या टर्ममध्ये अवघ्या 6 नगरसेवकावरती त्यांनी शिवसेनेने आणि बीजेपीने सत्ता भोगण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही मुंबईकरांना सांगतोय की तुम्ही एवढी वर्ष दिलेली आहे त्यांना, विशेषतः तरुणांना आम्ही आवाहन केलेलं की आता एक पिढी दुसरी पिढी गेली, वेळोवेळी फक्त मराठीच्या नावावरती जी मतं मागण्याचा प्रयत्न करतायत आणि जे बेसिक्स इश्यूज आहेत त्याच्यावरती जे दुर्लक्ष करणार आहेत त्यांना थोडा बाजूला ठेवा आणि दुसरे पर्याय शोधा. मग दुसरे पर्याय असेल मग मनसेसारखा पक्ष आहेत, पण मनसेने ऑलरेडी नाशिकमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, तिकडे ते यशस्वी झाले नाही आहे. समाजवादी पक्ष त्याचं अस्तित्व राज्याचं आम्ही म्हणतोय, शहराचं नाही, आहे की नाही. MIM सारखा नवीन पक्ष आलाय पण तो जाती आणि धर्मावरती आहे, विकासावरती बोलत नाही. मग अशा वेळी राष्ट्रवादी हा पर्याय यासाठी आहे की तुम्ही फक्त एक टोल नाका क्रॉस करून नवी मुंबईकडे तुम्ही जाऊन पहा, नवी मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर पहा, नवीन मुंबईचे रस्ते पहा, तिकडचे ग्राउंड्स बघा, तिकडचे ओपन एम्युनिटी स्पेसेस बघा, क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी आपण तिकडे आणण्याचं काम केलेलं आहे, एज्युकेशन हब झालेलं आहे. एवढंच नाही तर महानगरपालिकेचं कार्यालय बघितलं तरी लोकांचे डोळे उघडते. आम्ही दुसरं जस्टिफिकेशन करतो की पिंपरी चिंचवड एक गाव होतं, आज तो शहर झालेलं आहे, त्याचे रिंग रोड्स बघा. पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही मिळून जर आपण पाहिलं तर आज त्या भागांमध्येची लोकसंख्या मुंबई शहरापेक्षा वाढेल अशी शक्यता येणाऱ्या 5 वर्षामध्ये दोन्ही महानगरपालिका जर एकत्रित केली तर. मग अशा महानगरपालिकेमध्ये देखील 25 वर्ष पुढच्या काळामध्ये पाणी मिळतील अशी उपलब्ध पण देखील केली. हे कशामुळे झालं? कारण तिकडे जी लिडरशिप होती, मग अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणा असेल किंवा गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईला, ते लीडरनी विजनरी हा विचार करून घेऊन ते शहर निर्माण करण्याचं काम केलं. बारामतीबद्दल तर आम्हाला मेडल घ्यायची गरज नाही. देशाचेच पंतप्रधान सांगतात की बारामती जैसा शहर मैंने देखा नाही. त्याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे विजनरी लिडरशिप आहे, पण आम्हाला ती लिडरशिपला जर संधीच मिळाली नाही तर आम्ही डिलिव्हरन्स काय करू शकतो. आणि म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातोय की एक संधी आम्हाला जर मिळाली तर त्यातून आम्ही हे विकास कामं जसं तिकडे झालेली आहेत तिकडे आम्ही इकडेही करू शकतो. एक प्रश्न भाऊ, तुम्ही आता मराठी माणसांचा मुद्दा उपस्थित केला, तर अमोल नागरे म्हणून वाचक आहे, त्यांनी विचारलं की वरळीतील मराठी माणसाचं भवितव्य काय. हा सगळा जो विभाग आहे पूर्वीचा जुना गिरण्यांचा, इथला मराठी माणूस हळूहळू कमी होताना दिसतो. आणि त्याचबरोबर त्यांनी विचारले की या विभागातल्या ज्या VDD किंवा पोलीस लाईन या ज्या चाळी आहेत त्यांच्या पुनर्विकासाबाबतची काय तुमच्या पक्षाची भूमिका आहे? नक्कीच आहे. विशेषतः भूमिका घेत असताना मी त्यावेळी ज्यावेळी राज्याचं गृहनिर्माण मंत्री होतो ते धोरण आम्हीच आणलं. आणि आपल्याला आठवत असेल की मुंबई शहरातून हद्दपार झालेला मराठी माणूस, विशेषतः गिरण्यांमध्ये काम करणारा मराठी माणूस, 25,000 घराची फक्त घोषणा केली नाही तर 25,000 घरं आम्ही बांधली आणि त्याचा चावी वाटप पण केलं. या शासनाला 2 वर्ष लागली आता शेवटच्या टप्प्याची चावी वाटप करायला. त्याचा अर्थ असा आहे की जो हद्दपार झालेला माणसाला पण आणण्याची प्रक्रिया ही आम्ही आमच्या कारकिर्दीत करण्याचं काम केलेलं आहे. बीडी चाळीचं पुनर्बांधणीच्या बद्दल पण नवीन सरकारने धोरण केलं, त्यांना 2 वर्ष लागली, अर्थात आम्ही पण केलं. पण त्यासाठी जे विरोधी पक्ष होते ते एवढे स्क्वेअर फीट मिळाले पाहिजे, तेवढे स्क्वेअर फीट मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी विरोधाभासी केलं. आज आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत म्हणून आम्ही विरोधाभास न करता की जर किती स्क्वेअर फीट द्या, मात्र मुंबईतले आणि विशेषतः बीडी चाळ किंवा या परिसरातले वरळीतले लोक जर राहायचे असतील तर त्यांना झिरो मेंटेनन्स तुम्ही द्या. कारण आज मेंटेनन्स न परवडल्यामुळे अनेक वेळा लोक इकडचे घरं चांगले मिळाल्यानंतर किंवा बांधून दिल्यानंतर विकून मग परत तो कल्याणला, डोंबिवलीला, उल्हासनगरला जातो. तो होता कामा नये. ही एक भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने ठेवलेली आहे. नवीन सरकारने आता निविदा काढण्याचा प्रक्रिया केलेल्या आहेत.
त्यात आम्ही नक्कीच लक्ष ठेवून आहोत की ह्याच्यातून चांगलं झालं तर आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू. मात्र जर कुठच्याही प्रकारे जर मेंटेनन्सच्या नावाखाली किंवा रहिवाशांच्या जास्तीचं स्क्वेअर फीट एरियाच्या नावाखाली आणि विशेषतः प्रायव्हेट बिल्डर्सला आणून काहीतरी प्रायव्हेटायझेशन करण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्याला नक्की विरोध करू. ते सुभाष परांजपे म्हणून आहेत, त्यांनी याच प्रश्न विचारलाय पुनर्विकासाचा. तर त्यांनी म्हटलं की पुनर्विकासाचा प्रश्न सोडवता नाही आला आधीच्या सरकारला आणि या सरकारला पण राज्याच्या. तर मुंबईचं सगळं पुनर्विकासासाठी काय आणखीन काय करायला पाहिजे? तुम्ही आता झिरोचं सांगितलं. नाही, आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत. जसं आता आज घोषणा होते की 10 लाख घरं आम्ही 2020ला बांधू. आपण पाहिलं असेल की मागच्या गव्हर्नमेंटच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण BUCPच्या अंतर्गत, BOIPच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये जर पाहिलं असेल तर आपण झोपडपट्टीचे पुनर्वसनाची योजनेला गती देण्याचं काम केलं. क्लस्टर पॉलिसी आपण आणण्याची भूमिका घेतली. आपण एक धोरण घेतलं किंवा नाही, प्रीमियमवरती पैसे न घेता आपण म्हाडाने फक्त पैसे उत्पन्न म्हणून कमवण्याचं काम केलं नाही पाहिजे, तर म्हाडाने एक पाऊल पुढे जाऊन स्वतःतले खिशेतले पैसे घेऊन जमिनी विकत घेऊन लोकांचं पुनर्वसन करायला पाहिजे ही आपण भूमिका घेतली आणि त्यातून आपण हाऊसिंग स्टॉक्स मोठ्या प्रमाणावरती करण्याचं काम केलं. आता जो शासन आलेलं आहे की धोरण आणायला त्यांना 2-2.5 वर्ष लागलं आणि 2-2.5 वर्षामध्ये धोरण जाहीर कुठे झालं? घाटकोपरच्या एका गल्लीमध्ये. या राज्याचं धोरण त्याची चर्चा नाही. आणि आजही मी पत्रकारांना किंवा प्रेक्षकांनाही विचारलं की गृहनिर्माण धोरण काय, याची कॉपी मिळेल का? माझ्यासारख्याला पण माझी गृहनिर्माण मंत्री म्हणून मलाही माहीत नाही आहे की बा त्याच्या नेमकं धोरण कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट करणार. आणि एक निर्णयामुळे जे प्रीमियमचा निर्णय म्हाडाच्या माध्यमातून घेतलं की म्हाडाच्या 56 कॉलनीमध्ये म्हाडाने स्वतःहून विकास करायचं ही भूमिका आम्ही मांडली होती. त्यामध्ये किमान 2-3 लाख घरं ही आपल्याला उपलब्ध होऊ शकली असती. म्हाडाच्या काही ज्या रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये प्रीमियम न आकारता आपण हाऊसिंग स्टॉक घ्यायला पाहिजे हा आमचा हट्ट होता अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मी पण त्या खात्याचा मंत्री नात्याने. आता सरकारने डायरेक्ट ते काढून टाकलं. मी 1 लाख घरं फक्त या एका निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतून किंबहुना राज्य सरकारच्या हातातून जाणार आहे. मग 2022ला 10 लाख घरं बांधणार आहोत तर त्यात तुम्ही 1 लाखाचा आकडा असाच कमी केलं, मग कसं होणार आहे? तर विसंगती आहे. आम्ही केलं फार सर्वच काही व्यवस्थित झालं आणि त्यात आता काहीच प्रश्न राहिलेले नाही असं नाही आहे. ह्याला वेळोवेळी धोरणाच्या अंतर्गत वेळोवेळी जसे जसे परिणाम होत असतात त्या दुष्परिणाम होतात त्याला दूर करून घेऊन आपण धोरण आखणं हे राज्य सरकारचं काम आहे, जे आताचं सरकार धिम्म गतीने करतं. मी म्हणत नाही का ते काहीच करत नाही, काही उपयोजना ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करतं, पण ती स्पीड जी आपण म्हणतोय की आज धोरण जाहीर व्हायला 2.5 वर्ष लागले, इम्प्लिमेंटला अजून किती वर्ष लागणार? आणि लोकांनी त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिलेलं आहे. असं नाही की बुवा 20 वर्ष आहेत. आणि म्हणून कधी कधी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतात की बुवा अच्छे दिन 5 वर्षात येणार नाही, 25 वर्ष लागतील. पण 25 वर्ष लोक वाट बघायला तयार नाही. या संदर्भात एक मनोज देवरे म्हणून आमचे वाचक आहेत, त्यांनी विचारले की मग ओव्हरऑल तुमची मुंबईच्या विकासाबाबतची काय भूमिका आहे? जी मुंबई हा आपण भौगोलिक जर पाहिली असेल की मुंबईचा जो कंजक्शन, एक तर ट्रॅफिक कंजक्शन आहे, विशेषतः पोल्युशनच्या माध्यमातून ज्या मोठ्या अडीअडचण असत आहेत, ह्याला जोपर्यंत आपण कनेक्टिव्हिटी आपण देणार नाही आणि तो प्रयत्न आपण मोनोरेल आणि मेट्रो रेलच्या माध्यमातून आपण केलं. अर्थात नवीन सरकारने पण तो सर्कल करून घेऊन त्याला जॉईन करण्याची भूमिका घेतली, ती स्वागतार्ह आणि तीच आमची भूमिका होती. कोस्टल रोड हा आमची संकल्पना होती, ती या नवीन सरकारने अडॉप्ट करण्याचं काम केलेलं आहे. पण त्याला जी एक्सपिडाईट व्हायला पाहिजे. आज कोस्टल रोडचं काम चालू करायला 2 वर्ष लागलेले आहेत. मेट्रोचं उद्घाटन आता देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे. या सर्व गोष्टीची निर्णय प्रक्रिया पूर्ण झाले होते. त्याला गती जर मिळाली असती तर नक्कीच चांगलं झालं असतं. आमचा तोच प्रयत्न राहणार आहे. आणि विशेषतः महानगरपालिकेमध्ये आज भारतीय जनता पार्टीची पारदर्शकताची गोष्ट करत आहे. तेच आमचं म्हणणं आहे की ही पारदर्शकता 22 वर्ष अगोदर जर त्यांना ही जर सुचली असती तर आज ही मुंबईची अशी परिस्थिती झाली नसती. आणि आमचं त्यामध्ये सुस्पष्ट राहणार आहे की नवी मुंबईमध्ये खड्डे पडत नाही किंवा रस्त्याचं काम होतं तिकडे चांगले होतं, मग मुंबईमध्ये का होत नाही? पिंपरी चिंचवडमध्ये चांगले रस्ते मिळतात तिकडे का नाही आहे? तर यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल बिडिंगची प्रक्रिया आम्ही आखण्याचा प्रयत्न आम्ही करू. तो आमचा जाहीरनामामधला पण एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे की जी नेक्सेस जी आज कॉन्ट्रॅक्टरांची झालेली आहे. आज मराठी माणसाचे नाव घेतात, पण आज तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांची यादी पाहिली तर विचित्र आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट होतात त्यात ब्लॅकलिस्ट झालेल्या कॉन्ट्रॅक्टरांना राज्य सरकार त्याला टेंडर देतो, जे कुमार सारख्या कंपनीला. पण म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला SITची इन्क्वायरी चाललेली आहे, त्याच्याबद्दलचा रिपोर्ट येणं अभिप्रेत आहे, त्यांच्यातले कॉन्ट्रॅक्टर्स मालकांवरती अरेस्ट झालेले आणि त्यालाच इमिजिएटली कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देता, म्हणजे विसंगती दिसते.
तर आम्ही ती पारदर्शकता, खऱ्या अर्थाने पारदर्शकता आम्ही आणू. आम्ही चार्टर्ड पब्लिक चार्टर्ड्स म्हणून घेऊन आम्ही एक केलेलं आहे. जसं ALM असतील, NGOs असतील, तसं पब्लिक चार्टर्ड्स तयार करून मुंबई महानगरपालिका आम्हाला कशी हवी आहे किंवा काय आम्हाला सुविधा मिळाली पाहिजे. आपल्याला माहीत असेल की एका राज्यापेक्षा जास्त बजेट आहे. असं नाही की बाबा या महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत. मी समजू शकतो की बाबा ग्रामीण भागातली महानगरपालिकेची परिस्थिती आणि आपली तुलना जर केली तर आपल्याकडे पैसे नाही असं नाही. मग नवी मुंबईमध्ये कडे पैसे नसताना पण रिसोर्सेस जर ते करू शकतात, मग मुंबईत का होऊ शकत नाही. ही जी कम्पॅरेटिव्ह करून घेऊन आम्ही हा शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करणार. अनुज पाटील म्हणून काय त्यांनी एक प्रश्न विचारला तुम्हाला की पक्षातलं आउटगोईंग थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? कसं असतं, एक बॅड फेस प्रत्येकानं असतो. जसं आमच्याकडे पहिली एवढी इन्कमिंग होती, आता ज्या इन्कमिंग करणाऱ्या लोकांनी आणि विशेषतः काही लोकांना आम्ही एवढे खांद्यावर बसवले, तेच आता आमच्या खांद्यावर उडी मारून चाललेले आहेत. पण तुम्ही पाहिलं असेल की हा एक प्रवाह असतो राजकारणाचा आणि कदाचित हेच आउटगोईंग हे इन्कमिंग पण होईल. पण यावेळी आम्ही फार कॉन्शियस डिसिशन घेतलेलं आहे आणि विशेषतः आमच्या श्रेष्ठींना पण सांगण्यात गेलं की आता हे आउटगोईंग होतंय चांगलं आहे. म्हणजे आपल्याला खरे कार्यकर्ते तयार करण्याची परत एक संधी मिळाली आहे. म्हणून 98-99 साली ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पक्ष स्थापन केलं त्यावेळी जी आमच्याकडे ताकद होती, ती ताकद आज आम्हाला परत रिगेन करण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे. आम्ही परत रिवॅम्प करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि म्हणून आउटगोईंग होत आहेत, ह्याचा फार आम्हाला दुःख नाही आहे. होत असतील, हेच इनकमिंगला पहिले लाईन लावून येतील, पण त्यावेळी मात्र ह्यांचा नंबर मात्र पाठी राहील. चंद्रकांत कदम म्हणून नाही ते वाचक, त्यांचा प्रश्न असा आहे की सेना भाजपमध्ये राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे, राष्ट्रवादीमध्ये भाजप सेना गुंडांचा पक्ष आहे. नेमकं काय म्हणजे यातली वस्तुस्थिती? प्रश्न असा आहे की म्हणणाऱ्यांना म्हणावा लागतो, पण आपण जर पाहिलं असेल की कृतीतून जर तुम्ही पाहिलं असेल की आता जे 2 इन्सिडेंट्स पुण्यामध्ये, परवाच्या दिवशी तर औरंगाबादमध्येच राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयामध्ये, विधानसभेच्या कार्यालयामध्ये येऊन बलात्कार असलेल्या केसेसचे असलेल्या लोकांचा प्रवेश ते पण प्रदेशाध्यक्षांकडनं करतो. असं नाही की कुठच्या पक्षामध्ये अशा गोष्टी होत नाही, पण या स्तरावरती जाऊन जर ज्यावेळी त्याचा प्रवेश होतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा ती कॉन्शियस डिसिशन असतो पार्टीचा किंवा असे लोक आम्हाला पाहिजे, काही जरी असेल तरी निवडून येण्याची कॅपॅसिटी पाहिजे, काय होईल ते होईल. ती भूमिका आम्ही कधी घेतलेली नाहीये. ज्या अशा काही भूमिका घेतल्या त्यालाही दुरुस्त करण्याचं काम त्या स्तरावरती आम्ही केलेलं आहे. नक्की अशा काही घटना घडतात त्यावेळी पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. जसं एक इन्सिडेंट आमच्या 2 नेत्यांमध्ये झालं, असंही चर्चा झाली, पण आम्ही त्याला लगेच जसं मॉडस ऑपरेशन आपण म्हणतो तसं आम्ही करण्याची भूमिका घेतली. दोन्ही राष्ट्रीय स्तराचे नेते आहेत, एक खासदार आहेत आणि एक राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांना आम्ही इमिजिएटली शोकस देण्याचं काम केलं आणि तेही ऑल इंडियावरून आम्ही देण्याची भूमिका घेतली. दोघांना निवळ शोकस दिलं नाही तर त्यांच्याकडनं रिटर्न घेतलं आणि लगेच दोघांना एकत्रित बसून घेऊन आज खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत. एक गिरीश चातुर्य नावाचे आमचे एक वाचक आहेत, त्यांनी विचारलं की मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात असताना तुम्ही काय काम केले आणि कोणत्या विषयाचा पाठपुरावा केला? मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या एक नक्कीच आम्हाला सांगावं लागेल की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पण आणि बाहेर पण आम्ही फार महत्त्वाची कामं आणि विषय उठवण्याचं काम केलं. एकतर भ्रष्टाचाराची चर्चा जी आज आपण नालेसफाईच्याबद्दल बोलतोय, विधान परिषदेमध्ये पहिला प्रश्न हा धनंजय मुंडेंनी लावल्यानंतर, तटकरे साहेबांनी त्याला दुजोरा दिल्यानंतर, सर्व पक्षीय आमदार एकत्रित आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना चौकशीचे आदेश द्यावे लागले आणि मग ती चौकशी सुरू झाली. हा एक पहिला काम केलं. आपल्याला आठवत असेल की ओपन जिमबद्दल आम्ही फक्त प्रतिक्रिया मांडली नाही तर आम्ही तिकडे जाऊन विरोध पण करण्याची भूमिका घेतली की मुंबईतले त्याचा मागचे सिग्नल असं होतं की मुंबईतले रस्ते मोकळे असले पाहिजे किंवा फुटपाथ तरी मोकळे असले पाहिजे. सभागृहामध्ये आम्ही अनेक प्रश्न मांडण्याची भूमिका आम्ही घेतली. विशेषतः टॅबचा घोटाळा हे आमच्याच नगरसेविकाच्या माध्यमातून पुढे आलं आणि आम्ही हे लक्षात आणून दिलं की शिवसेना नेहमी सांगते पण त्यांच्याच एका पक्षाच्या वरिष्ठ खासदारांच्या कंपनीला हे ठेका दिलं. निवळ ठेका दिलं नाही तर त्या ठेका दिल्यानंतर 6,000 रुपयाचा टॅब खरेदी केलं आणि एका चायनाच्या कंपनीमधून फक्त 2,500 रुपयामध्ये घेऊन फक्त लेबल लावण्याचं काम केलं. ते प्रकरण आम्ही काढण्याचं काम केलं. सभागृहामध्ये आम्ही वारंवार रस्ते फुटपाथ चांगले व्हायला पाहिजे, मोकळे व्हायला पाहिजे ही भूमिका मांडल्यानंतर पण आमचा आवाज तिकडे पोचत नव्हता कारण आमची संख्या कमी होती. अशा वेळी शिव वडापावच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात PI फाईल केली आणि आज जे शिव वडापावची जी कारवाई होते ती आमच्या हायकोर्टच्या PIमुळे होते. एवढंच नाही तर लेप्टोपायरेसिस, मलेरिया किंवा इतर रोगांमध्ये आज मुंबई शहरामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल 1500 पेक्षा ते 1600 लोक दरवर्षी जगवले जात आहेत. म्हणजे मुंबई शहरात एक ब्लास्ट झाला तर त्याची चर्चा आपण वर्षानुवर्ष करतोय. हा दरवर्षीचा ब्लास्ट त्याला का कोण दाद देत नाही. अशावेळी आम्ही हायकोर्टामध्ये PI फाईल केली पक्षाच्या वतीने
ती PI ॲडमिट झाली आणि गेल्या 2 महिन्या अगोदरच माननीय उच्च न्यायालयाने स्टँडिंग कमिटीला आदेश दिले की बे एकही मुंबई शहरातला या रोगांमुळे मरता कामा नये, यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात, तुम्ही एक रोडमॅप तयार करून घेऊन आमच्यासमोर सादर करा आणि त्याला स्वतः हायकोर्ट मॉनिटर करण्याचं काम करणार आहे. म्हणजे हे सांगण्याचा हेतू एवढंच आहे की आम्ही सभागृहामध्ये भरपूर भांडण्याचा प्रयत्न केला तरी देखील आमची संख्या कमी असल्यामुळे आमचा आवाज जे आम्ही आत भांडत होतो ते लोकांपर्यंत किंवा पत्रकारपर्यंतच्या माध्यमातून लोकांपर्यंत जरी पोहोचू शकला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून पण देखील त्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतली. जिकडे आम्हाला वाटलं की बाबा रस्त्यावर विरोध करून घेऊन पण याच्यातून काही उपाययोजना होणार नाही, तिकडे आम्ही माननीय उच्च न्यायालयांची साथ देऊन कायद्याच्या अंतर्गत पण देखील उपाययोजना केली आणि त्याचा रिझल्ट आम्हाला मिळालाय. एक सँडी जगताप म्हणून आहे, त्यांचा थोडा व्यापक प्रश्न आहे होता. भुजबळ साहेबांबाबत NCP बॅकफूटला का जात आहे, ते डोईजड होते म्हणून काय? नाही, अजिबात जात नाहीये. एका प्रकरणामध्ये ज्यावेळी त्यांच्यावरती हा असा आरोप झाला, म्हणजे त्यांना आम्ही डिसॅसोशिएट केलेलं आहे किंवा आम्ही कधीच त्याची चर्चा करत नाही असं नाहीये. लिडरशिपवरती ज्यावेळी असे आरोप होतात, असे घटना होतात, हे आजच झालेलं अशातलं नाहीये. याच्या अगोदर देखील काही आमच्या वरिष्ठ नेत्यांवरती पण असे आरोप झाले, ते सिद्ध न झाल्यामुळे ते निर्दोष झाले आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की तीच भूमिका भुजबळ साहेबांबरोबर होईल. आणि मी या प्रश्नाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, कारण हा पुढचा प्रश्न पण येण्याची शक्यता, म्हणून मी व्यापक त्याचा उत्तर देऊ इच्छितो की आमच्या नेत्यांवरती आरोप झाले, पण आम्ही कधी आरोप झालेत म्हणून घेऊन आम्ही बॅकफूटवर कधीच गेलेलो नाही आहोत. आजही आमच्या नेत्यांवर आरोप झाले म्हणून आम्ही त्यांना कधी साईडलाईन पण केले नाहीये. तुम्ही बघू शकता की आजही काही आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप झालेत, तटकरे साहेबांबद्दल झाले, ते आमचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत. आम्ही असं भूमिका घेतली नाहीये की बाबा ते प्रदेशचे अध्यक्ष राहतील की नाही राहतील असं नाही. फर्मली आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण मिळून काम करताय. दादांवरती आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, तरी देखील ते आमचे नेते म्हणून करतात. आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ही दोन्ही लीडर्स असे आरोप असताना देखील, कारण आमचा असताना देखील पोटतिडकीने लोकांच्या प्रश्नासाठी भांडताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण आमच्यातला आतला कॉन्शियस क्लिअर आहे की बाबा आम्ही हे काय अयोग्य केलेलं नाहीये, आम्ही कुठची चूक केली नाही. हा काय निर्णय फक्त व्यक्ती म्हणून आमचा नव्हता, हा सामूहिक सरकारचा निर्णय होता. आणि ज्यावेळी इन्क्वायरी होईल आणि आमचं तर सरकारला म्हणणं आहे की तुम्ही लवकर कंप्लीट करा. सरकारची ही जी स्ट्रॅटेजी आहे की इन्क्वायरी करा, बोलायचं आणि ती इन्क्वायरी कंटिन्यू ठेवायची, त्याला निकषला आणायचं नाही. तर निकषला आणण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी सांगितलं की तुम्ही रिझल्ट लावा, ते जे आणत नाहीये. आणि म्हणून आम्ही कमबॅक करू, त्याच्यात काही नाहीये. अनेक इतर राज्यांची तुलना मी आपल्याबरोबर करू इच्छित नाही, पण इतर राज्यांमध्ये पण देखील अनेक लिडरांवरती आरोप झालेले आहेत. नावं जर घ्यायचं असेल तर स्वर्गीय जयललिताच्या बद्दल आज बोलता येईल, कारण ते हयात नाहीये. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्याच जनतेने त्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद 1 नाही 2 वेळा दिलं. आम्ही पण ह्याच्यामध्ये कमबॅक करण्याची आमची भूमिका आहे, कारण आमचा कॉन्शियस क्लिअर आहे. निवडणुकीसाठी 2 प्रश्न आहेत. एक गणेश थोरात वाचक आहेत, त्यांनी विचारलं की मराठा आरक्षणाचा विषय मुंबईत निवडणुकीमध्ये प्रभावी ठरेल का? आणि मोबिन शेख हे वाचक आहेत, त्यांनी असं विचारलंय की समजा सेना आणि भाजप यांची युती झाली नाही तर तुम्ही सेनेसोबत जाल का? पहिली गोष्ट अशी आहे की समविचाराच्या व्यतिरिक्त कुठच्याही पक्षावर आम्ही जाणार नाही. आणि मला हे ऑन रेकॉर्ड बोलायचं आहे की आम्हाला ऑप्शन्स ओपन आहेत, पण आम्ही हे सेक्युलर विचारधारेची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि हा कुठच्याही प्रकारचा म्हणजे चर्चा करण्याचा तर विषय सोडा, म्हणजे जाण्याचा विषय सोडा, तर निवांत चर्चाही आम्ही कुठच्याही विषयाची पण होऊ शकत नाही, अंतर्गत पण होऊ शकत नाही, बाहेर होऊ शकत नाही. हा कॉन्शियस डिसिशन घेतला. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की 8 तारखेचा नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 22 तारखेला पवार साहेबांची जी सभा झाली, फार कॉन्शियसली आम्ही मुंबई शहरातले सर्व लोक बसून घेऊन आम्ही साहेबांना हे आम्ही सांगण्याचं काम केलं की कुठेतरी सिग्नल आपलं जायला पाहिजे. आणि हे जे संशयाची जी सोयी नेहमी निवडणुकीच्या तोंडावर केली जाते, ही क्लिअरिटी यायला पाहिजे. आणि 22ची तुम्ही जर सभा साहेबांची ऐकली असेल तर त्यांनी क्लिअर कट इंडिकेशन जे काय द्यायचे ते देण्याचं काम केलेलं आहे. पहिला प्रश्न जे त्यांनी विचारलाय की ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण ही नक्कीच एक महत्त्वाची भूमिका राहील, पण मुंबई शहरामध्ये ही म्हणजे मुंबईची जी भौगोलिक परिस्थिती पाहता आणि बहुभाषिक पाहता, इकडे इश्यू बेस्ड लोकांचा मतदारांचा कौल फार जास्त असतो आणि व्यक्तीवरती जास्त असतो. म्हणजे हा व्यक्ती मग तो कुठच्या पक्षाचा असेल तरी तो व्यक्ती काम करणार आहेत का किंवा कशा पद्धतीने त्यांनी डिलिव्हरन्स दिलेलं आहे ह्याच्यावरती भर असल्यामुळे फार मोठा इफेक्ट पडेल अशातला मला वैयक्तिक वाटतं. आहिर साहेब, तुम्ही मुंबईत सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करत असतात, तर त्या अनुषंगाने ललित वाघ म्हणून एका वाचकाने फेसबुकवरच प्रश्न आता विचारलेला आहे की तुम्ही राजकारणी तुझी दहीहंडी मोठी की माझी दहीहंडी मोठी, ही स्पर्धा करण्यापेक्षा
तुझा विकास मोठा की माझा विकास मोठा अशा पद्धतीने स्पर्धा का करत नाही असा प्रश्न विचारला. एक तर खरं आहे की ते जे म्हणतायत, पण कोणाला असं वाटत असेल की दहीहंडी केली म्हणून पॉलिटिकल मायलेज मिळत असेल असं काही नाही वाटत. अर्थात काही आमदार पण झाले तो भाग वेगळा, पण तसं संकुचित विचार करून घेऊन आम्ही ठेवलेलं नाही. जे समरने मला अगोदर प्रश्न विचारला होता ह्याला हे जोडून आहे की मुंबई शहरातले सर्व सण हे आता हद्दपार होत होते. विशेषतः गिरणगावातून जन्माला आलेला कबड्डीसारखा स्पर्धा असेल किंवा कुस्तीसारखे असतील, हे आता कालांतराने बंद झालेले होते. ह्याला रिवॅम्प करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की हे जे मोठमोठे आयोजन हे ठाणामध्ये जितेंद्र आव्हाडजी करायचेत, माझ्या अगोदर ते करायचेत, आणि इतर उल्हासनगरमध्ये, कल्याणमध्ये व्हायचेत. मुंबईतला हा सणच हद्दपार होत होता. आणि म्हणून आम्ही पुढाकार घेतला की मुंबईची जी संस्कृती आहे, ज्यातून हा गोविंदा जन्माला आला, उद्या गणपती इकडे जर पूर्णच विसर्जित होऊन घेऊन कल्याण डोंबिवलीला गेलं तर मग आपण काय करावं. म्हणून आम्ही तो कॉन्शियस डिसिशन घेऊन एक कल्चर ऍक्टिव्हिटीज ठेवून त्याला, अर्थात त्याला ग्लॅमर आल्यानंतर त्याला मोठ्या मोठ्याची रक्कम आली, पण संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कधी त्याला स्पर्धात्मक घेतलेलं नाही, त्याला उत्सव म्हणून साजरा केला. म्हणून आमच्याकडे कुठचे बक्षीस लागत नाहीये. म्हणजे ठाण्यामध्ये ती स्पर्धा चालते की एवढी बक्षीस, हे बक्षीस नाही. आणि ही जी कामं आम्ही जी करतो ही लोकप्रतिनिधीच्या व्यतिरिक्त पण आमची जबाबदारी आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून फक्त वॉटर, गटर, मीटर आणि विकास एवढाच पुरता मर्यादित न राहता संस्कृतीचं जतन आणि सामाजिक भान ठेवून पण असे उपक्रम करणं गरजेचं आहे. हा एकमेव विचार करून आम्ही ते साजरा करण्याचं काम केलं. दोन प्रश्न आहेत, ते एकमेकाशी जोडलेले असल्यामुळे मी तुम्हाला एकत्रित विचारतो. सायली सुर्वे म्हणून आमचे वाचक आहेत, त्यांनी विचारलं की यू शुड नो कॅम्पेन बद्दल सांगा. आणि प्रशांत माळी म्हणून आहे, ते विचार की तुमच्या प्रचाराचे 5 मुद्दे कोणते असतील. त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की तुमचा जाहीरनामा कधी येणार. आता रविकांत विश्वकर्मा नावाच्या वाचकांचा प्रश्न. पहिलीच सुरुवात करतो मी तुमच्या प्रश्नाने की आमचं जाहीरनाम्याची समितीचं काम पूर्ण झालेलं आहे. मी स्वतः देखील जाहीरनामा पूर्ण वाचून माझा झालेला आहे. वरिष्ठांशी दाखवून तो जाहीरनामा आम्ही कधी, म्हणजे लगेच या आठवड्यामध्ये पण आम्ही जाहीर करू शकतो, एवढी तयारी आम्ही जाहीरनाम्याच्या बद्दल आम्ही केलेली आहे. आणि तो चांगला जाहीरनामा मुंबई शहरासाठी येईल अशी आमची अपेक्षा आहे. आपण म्हटल्याप्रमाणे 5 मुद्दे एकच आहे की फक्त वॉटर, गटर, मीटरच्या व्यतिरिक्त पण देखील 21व्या शतकाचा शहर आहे. आजही आम्ही पाणीची चर्चा करतोय, आजही आम्ही नाळेसफाईची चर्चा करतोय. ते आउट ऑफ बॉक्स जाऊन आम्ही काहीतरी विचार करण्याची आमची मानसिकता आहे. ट्रॅफिक कंजक्शन करायचं असेल तर कसं करता येईल. मग आमची अशी संकल्पना आहे की शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हा एक मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त असलेला जो विषय असतो, त्यामध्येच काही टायमिंग्स चेंज करू शकतोस का आपण ऑफिसेसचे, जेणेकरून ऑफिसेसचे टायमिंग झाले तर तिकडची ट्रॅफिक कंजेक्शन्स तो तिकडे कमी होऊ शकतो का, असं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आम्ही एक करतोय. अनेक जे मैदानात किंवा जे महानगरपालिकेने स्वइच्छेने काही पॉलिटिकल लोकांना देऊन टाकलेले आहेत, सर्व केलेले आहेत, ते कसे आपल्याला परत काढता येईल आणि ते मुंबईतले असलेली जनतेची जी संपत्ती आहे ती परत त्यांना कसं रिव्हर्स बॅक करून करता येईल, असं त्याच्या मागची भूमिका राहील. आणि सर्वसाधारणपणे मुंबई शहराच्या विकासासाठी जे मुद्दे राहतील. यू शुड नोची कॅम्पेन आम्ही यासाठी चालू केलेली की खरं तर मराठी माणसांचे कैवारी असलेले त्यांनी ही डीड यू नोची कॅम्पेन करावी. मी अजून रावते साहेबांना शोधतोय, जे हाऊसमध्ये आम्ही जराही बोललो तर असे पेटून उठायचे, का त्यांचं रक्त खवळत नाही आणि ते का बोलत नाही, आणि ते कुठे, मला वाटतं त्यांनाही कुठेतरी आता मुंबईच्या प्रचारातून बाहेर काढला असावा. पण चांगली गोष्ट आहे, नवीन पिढी आलेली आहे, ग्लॅमर वाढलेला आहे, आणि म्हणून कदाचित त्यांचा बघण्याच्या चष्माचा ओघ तोच असेल की नवीन पिढीने ह्याला अट्रॅक्ट व्हावं म्हणून त्यांनी केले. आणि म्हणून आम्ही इमिजिएटली कॅम्पेन चालू केली की डिड यू नो तर यू शुड नो. त्यांनी जी केली आम्ही हे केलेलं आहे, मग त्याला आम्ही काउंटर करण्याचं काम केलं, वस्तुस्थिती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. आज आश्चर्याची गोष्ट आहे की एक खरं तर ॲड बघितल्यानंतर पहिलाच असं वाटते की ती 4Gची अजून 5G आली की काय, ती एक कोणतरी एक सुपरमॅन सारखा माणूस जातो. आता सुपरमॅन सारखी स्पीड मला वाटत नाही ती कोस्टल रोडची होऊ शकते, कारण आपण एक्सप्रेस वेज आपण करून पाहिलेले आहेत. आपण सीलिंग देखील माझ्याच मतदारसंघामध्ये जातोय, आणि आपण पाहिलं असेल की सीलिंगमध्ये पण आज आपण केल्यानंतर कंजेशन और बॉटलनेक हे असणारच आहे. म्हणून नेरिमेंट पॉईंटवरून गाडी निघाल्यानंतर पण तो बॉटलनेक कुठे ना कुठेतरी होणार, ट्रॅफिक कंजेक्शन. तर म्हणजे 20 मिनिटं ही अशक्य गोष्ट आहे. पण ही कॅम्पेन त्यांनी केली, म्हणून आम्ही लोकांना सांगितलं की पहिले खड्ड्यातले रस्ते तर काढा, ते जर तुम्ही केलं नाही तर मग 20 मिनिटाचं काय 20 दिवस पण पोहोचू शकणार नाही. असं जर झालं तर या गोष्टी आम्ही जे त्याच्या माध्यमातून मांडण्याचं आम्ही केलेलं की वस्तुस्थिती लोकांसमोर यायची. आणि आम्ही अजून एक पुस्तिका आम्ही काढणार आहोत की यू शूडच्या नंतर तुम्हाला माहीत आहे का, आणि हीच का पारदर्शकता, अशी एक छोटी कॅम्पेन पण आमची एक तयार आहे. ती छोटी पुस्तिकाच्या माध्यमातून मुंबई शहरातल्या मतदारांपर्यंत पोहोचवणार आहोत. एक प्रवीण
देशमुख म्हणून वाचक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकांमध्ये सेना जितकी आक्रमक दिसते तेवढी तुम्ही एनसीपी किंवा काँग्रेस तेवढी आक्रमक वाटत नाही, असं काय कारण? एक गोष्ट याला जोडून एक प्रश्न आहे की सोशल मीडियावर सुद्धा भाजप आणि शिवसेना जितक्या मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह आहे तेवढ्या प्रमाणावर एनसीपी दिसत नाही, असं सिद्धेश साखरकर जी यांनी प्रश्न विचारला. असं नाही आहे. आम्ही आमचा वॉर रूम तयार केलेला आहे. सोशल मीडियाची आमची एक चांगली टीम इनहाऊस आम्ही तयार केलेली की ज्यामध्ये ट्विटर, फेसबुक्स आहेत. फॉर्च्युनेटली जे प्रभारी आमचे मुंबईचे आहेत तेही टेक्नो सॅव्ही आहे. आपण पाहिलं असेल की सुप्रियाताईंना आम्ही 2-3 दिवस मुंबई शहरामध्ये वन ऑफ द स्टार कॅम्पेनर म्हणून घेऊन आम्ही उतरवण्याचं काम केलेलं आहे की जे टेक्नो सॅव्ही आहे, म्हणजे ज्यांचा अटॅचमेंट आहे या विषयावरती आणि ते करू शकतात. तर त्यांनीच एका प्रकारे मॉनिटर करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि म्हणून काही उणिवा असेल तर त्यात नक्की आम्ही सुधारणा करू, पण तिकडे आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अर्थात बीजेपी आणि विशेषतः जे काही मोठमोठे काही एजन्सीजला हायर करून करण्यासारखी भूमिका आम्ही घेतलेली नाही. आम्ही इनहाऊसच आमचे पक्षाचे कार्यकर्ते असतील, काही थोडं आउटसोर्स आम्ही करून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एक गोष्ट जे समरने विचारली त्याप्रमाणे की आज काय झालेलं आहे की बीजेपीनीच आरोप करून काँग्रेस आणि एनसीपीचा स्पेस घेतलेला आहे. म्हणून ऑपोजिशनचा स्पेस घेण्यामध्ये नक्की बीजेपी यशस्वी झालेली आहे, पण ही तात्पुरतं आहे. कारण एका बाजूला बीजेपी सांगते माफिया राज आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच माफियाराचा ॲड्रेस कुठे आहे तर बांद्र्याचा ॲड्रेस सांगतात आणि तिकडेच युतीची चर्चा करतात. ही लोकांमध्ये ही विसंगती आणि हे लोक मुंबईतलं जसं मी अगोदर सांगितलं की फार वाईटल आणि विचारपूर्वक करणारा मतदार आहे. याच मतदारांनी 5 लोकसभा आणि 6 लोकसभामध्ये एनसीपी काँग्रेसला निवडून दिले, त्यांनी बीजेपीला पण निवडून दिलेलं आहे. ते परत रिव्हर्स बॅक व्हायला वेळ लागणार नाही. हे सर्व गोष्टी केल्यामुळे तो ऑपोजिशनचा स्पेस गेल्यामुळे असं एक चित्र दिसतोय की बाबा फक्त शिवसेनाच आक्रमक आहे. आणि ही एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही मारल्यासारखा करा, मी रडल्यासारखा करू, जेणेकरून ऑपोजिशनची स्पेस संपेल आणि त्यातून आपली मतं जरी गेली तरी ती ह्यांनाच मिळतील, त्यांची मतं गेली तरीही आम्हालाच मिळतील. हा त्यांचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण कल्याण डोंबिवलीला पण त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरून बघितली, ती यशस्वी झालेली आहे. आणि म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातो आणि सांगतो आणि आम्ही त्यांना आव्हान पण केलं की शिवसेना बीजेपीला की आज तुम्ही सत्तेसाठी एकत्रित येत असाल, तुम्ही या, त्याच्याबद्दल तुमचं दुमत नाही आहे, पण तुम्ही युती झाल्यानंतर माफिया राजबरोबर आम्ही बसायला तयार कसे झालो हे प्रश्नाचं उत्तर द्या. आणि या माफिया राजबरोबर युती झाली नाही तर निवडणुकीनंतर देखील आम्ही या माफिया राजबरोबर बसणार नाही, हे तरी हमी पत्र स्टॅम्प पेपरवरती मुंबईकरांना द्या, असं आम्ही आवाहन करतो. या तुमच्या प्रश्नाला मग तुम्ही सांगितल्या संदर्भात त्या दुसरा प्रश्न, मुंबईतल्या त्या प्रचाराची सगळ्यात सूत्र सुप्रिया सुळेंच्याकडे राहतील असं नाही आहे. सुप्रियाताईंनी सुरुवात केली, पण त्याच्या अगोदरच तुम्ही पाहिलं असेल की अजितदादांची एक सभा दिंडोशीला झाली, पवार साहेबांची एक सभा आम्ही परिवर्तन सभा म्हणून घेऊन घाटकोपरला केली. त्याच्यानंतर 56 रॅलीज मी स्वतः त्या रॅलीजमध्ये गेलो. काही जयंत पाटील साहेबांनी पण त्या रॅलीजला ॲड्रेस करण्याचं काम केलं. तर एकेकांना आम्ही उतरवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पहिल्या टप्प्याला सुप्रियाताई जसं मी सांगितलं की टेक्नो सॅव्ही असल्यामुळे वॉर रूमचं ओपनिंग केलं, काही महिलांचे आणि महिला आणि युवतींमध्ये त्यांचं आकर्षण असल्यामुळे तिकडे 3 दिवस त्या कार्यालय जिकडे इकडे आम्ही उमेदवार जाहीर केले तिकडे त्यांना फिरवण्याचं काम केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही प्रफुल्लभाईंना उतरवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण प्रफुल्लभाईंना घेऊन आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो की मुंबईमध्ये पहिले एअरपोर्टची अवस्था काय होती, मुंबईची ओळख कुठचाही आंतरराष्ट्रीय माणूस आला किंवा इतर राज्यात आला तर एअरपोर्टमधून उतरल्यानंतर मुंबईबद्दलची एक वेगळी भूमिका होती. पण तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या कारकिर्दीत जे एअरपोर्टचं नूतनीकरण झालं किंवा एअरपोर्टमध्ये जे काही मोठी क्रांती, सिव्हिल एव्हिएशनमध्ये जी क्रांती आणि विशेषतः मुंबई एअरपोर्टमध्ये जी आली त्यामुळे काय लुक चेंज झालं म्हणून त्यांना आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये दादा असतील, तटकरे साहेब असतील आणि धनंजय मुंडे करून आणि 4 तारखेला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी सभा करून प्रचाराचा नारळ आम्ही फोडणार आहोत. एक आनंद रायमानेचा प्रश्न आहे, तुम्हाला डायरेक्ट आहे तो की तुम्ही 4 टर्म निवडून आलात तरी सुद्धा बीडीटी चाळीचा प्रश्न सुटलेला नाही आहे. नाही, याच्यामध्ये एक लक्षात गेलं पाहिजे, बीडी चाळ संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये नव्हती. ज्यावेळी मी डिलिमिटेशनच्या नंतर हा भाग माझ्याकडे नंतर आला, म्हणजे डिलाय रोड सारखा भागाने आला आणि माझ्याकडे राज्याचं फक्त गृहनिर्माण मंत्रीपद होतं. आणि म्हणून आपण जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की जॉईंट व्हेंचरच्या अंतर्गत ही योजना बनवावी ही सुस्पष्ट आमची योजना तयार होती. मात्र विरोधी पक्षाने त्यावेळी आम्हाला 500 फूट पाहिजे, 550 फूट पाहिजे. आता 550 फूट मागणारेच 500 फूट द्यायला लागलेले आहेत. पण मी जसं अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे की त्यांनी 550ची मागणी त्यावेळी केली होती. आज म्हणून आम्ही 600ची मागणी करून तो प्रश्न आम्हाला तिकडे काही करून घेऊन वेगळ्या दिशेला न्यायचं नाही. म्हणून लोकांनी ज्या लोकांनी 550ची मागणी केली, सत्तेमध्ये असणारी जी लोक,
ते आज 500 मत देत आहेत तरी देखील त्याला विरोध करण्याचं काम केलं आणि कुठेतरी हा प्रश्न सुटावा. विरोधाला विरोध करण्याची भूमिका असती तर कदाचित हेही प्रस्ताव रखडला असता. मग ते आम्ही केलं नाही. मात्र बीडी चाळीसाठी अनेक वेळा जेवढी निधी आपण आणून देऊ शकलो नाही तर एका काळामध्ये अगोदरची बीडी चाळ आणि 2-2.5-3 वर्ष अगोदरची जी परिस्थिती होती त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत नोटाबंदीचा फटका भाजपला बसेल का असे आमचे मंगेश पवार आहेत वाचक आहेत आमचे. हळूहळू बसेल, लगेच बसेल असं मला वाटत नाही. कारण लोकांमध्ये अजून अपेक्षा आहे, आशा आहे की याच्यातून काहीतरी होईल. पण लोकांनी जे हाल अपेक्षा जे सहन करावे लागलेले आहेत त्यातून पण रिझल्ट आलं नाही तर बीजेपीचं एकही आमदार किंवा लोकप्रतिनिधी मतदारसंघामध्ये जाऊन मतं मागू शकणार नाही. ही अवस्था नक्की लगेच पुढच्या काळामध्ये येईल. एक आमचे प्रदीप गांगुर्डे नावाचे वाचक आहेत. त्यांनी सचिन भाऊ असं विचारलं की तुम्ही उमेदवारी देताना तरुणांना किती संधी देणार? आम्ही ह्याच्यामध्ये किती तरुणांनी आमच्याकडे सीट्स मागितलेले आहेत ह्याच्यावरती अवलंबून आहे. आतापर्यंत आमच्याकडे 180 सीट्सवरती उमेदवारी अर्ज आलेले आहेत. अनेक काही इतर ह्याच्यामध्ये देखील लोकांची मागणी आहे. पण आम्ही एक कॉन्शियस डिसिशन घेतलेलं आहे की पक्षाच्या कार्यकर्त्याला पहिला प्राधान्य द्यायचं, बाहेरच्या उमेदवाराला लगेच संधी द्यायची नाही. पण जिकडे कोणी नसेल तर तिकडे वेगळा विचार करायचा. आणि म्हणून आता युवकांची जी 45 पैकी आम्ही 7 युवकांना आता संधी दिलेली आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये पण आमचा प्रयत्न राहणार आहे. आमची इच्छा आहे की 50% आम्हाला द्यायला पाहिजे पण तेवढी मागणी यायला पाहिजे. ती मागणी येताना आम्ही पाहिलं. पण गेल्यावेळी ती 45ची यादी तुम्ही जर पाहिलं असेल की पहिल्या यादीमध्ये आम्ही डॉक्टर्सना उतरवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर काही ॲडव्होकेट्सना उतरवण्याचं काम केलेलं आहे. आता दुसऱ्या यादीमध्ये काही सिव्हिल इंजिनियर्स असतील, काही आर्किटेक्ट असू शकतात, अशा लोकांना. आणि आमचं ह्याच्यामध्ये कॉन्शियस डिसिशन असे आहेत की अशी चांगली शिकलेली लोक जर पक्षाच्या वतीने लोकांच्या समोर गेले आणि ते निवडून आले तर ते मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीब्यूट या शहराला करू शकतात. फक्त पॉलिटिकल सेन्स आहेत, पॉलिटिकली त्यांच्याकडे ताकद आहेत किंवा त्याच लोकांना देण्यापेक्षा काही इंटेलेक्च्युअल लोकांना पण आपण द्यायचं का, तर तोही क्रायटेरिया डोळ्यासमोर ठेवून आम्ही यादी तो पाहण्याचं काम करतो. याला जोडून एक मी विचारतो प्रश्न की तुमची काँग्रेसची आघाडी होणार नाहीये पण इतर कुठल्या मित्रपक्षांशी होऊ शकते का तडजोड? शेकापचे जयंत पाटील जी आहेत त्यांचा माझा संपर्क झाला होता 1-2 आठवडे अगोदर आणि त्यांचा विचार होता आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की आपण मुंबईमध्ये सर्व पक्षीय मिळून घेऊन आघाडी केली पाहिजे जे समविचाराचे. मग त्यात शेकापा असेल, CPI CPM असेल, समाजवादी असू शकतात, इतर कम्युनिस्ट पक्ष असू शकतात, असा त्यांचा तो प्रयत्न होता. आणि त्याच्यानंतर होतं त्यांचं म्हणणं की आपण सर्व एकत्र येऊन मग काँग्रेस बरोबर बोलू. पण जसं मी अगोदर सांगितलं की मुंबईच्या अध्यक्षांची एकंदरीत 2 पत्रकार परिषद झाली. पहिल्या पत्रकार परिषदामध्ये त्यांनी सांगितलं मुंबई काँग्रेसची मी सांगतो काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती करणार नाही. आणि दुसऱ्या पत्रकार परिषदेला त्यांनी सांगितलं की आम्ही कुठच्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. आणि म्हणून ते स्टेट्समेंट आल्यानंतर मला असं वाटतं अंदाज असावा की बाकीच्यांनी काही चर्चाच केली आणि म्हणून आपण पाहिली असेल की समाजवादी पार्टीने पण आमच्यानंतर यादी जाहीर केली. काल तर आम्ही संजय निरुपा असं म्हटले की परत ते थोडं बदल होता त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लास्टला. काल की आमच्या बाकीच्या पक्षांच्या नेत्यांना वाटलं राष्ट्र आघाडी करायची तर माझा पर्सनल विरोध असण्याचं काही कारण नाही. मग त्यांना काहीतरी निरोप आलेला दिसतोय. काल इथं तुम्ही बसल्या इथं बसून रोहित शर्मा SMS आलेला असेल का नाही. रोहित शर्माने एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला मला की समजा सेना किंवा BJP यांना बहुमताला थोड्या जागा कमी पडल्या तर तुम्ही कोणाला सपोर्ट कराल? अजिबात कोणाला करणार नाही. म्हणून मी जसं सांगितल्याप्रमाणे अगोदरच का फार कॉन्शियस डिसिशन घेऊन आणि राईटली त्यांनी प्रश्न विचारले की संशयाची सुई आमच्यावर नेहमी असते आणि ही क्लिअरिटी येण्यासाठीच साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मेळावा घेतलेला आणि क्लिअर कट सांगितलेलं आहे की समविचाराच्या व्यतिरिक्त कुठच्याही पक्षावर आघाडी नाही. एवढंच नाही, मी एक पाऊल अजून पुढे जाऊन सांगतो की त्या प्रश्नाला उत्तर देतात की उद्या भविष्य भाकीत मी भविष्यवाणी करत नाही पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय राजकीय घडामोडी राज्यामध्ये पण होण्याची शक्यता आहे. आणि ती जर शक्यता जर झाली उद्या समजा BJPनेच शिवसेनेला बाजूला ठेवायची भूमिका घेतली किंवा शिवसेनेनेच BJP बरोबर करायचे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेरून पण नाही आणि आतून पण नाही राहणार. एकदा झालं ते झालं. राज्यात जे काही झालं त्यावर लोकांना पटकन विश्वास बसत नाही या गोष्टीवरती. म्हणून आता ती कृतीतूनच करावं लागेल. नाही एक तुम्ही म्हटलं ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून ज्यावेळी त्याचाही मी उत्तर देतो की ज्यावेळी आम्ही वेगळे पक्ष आम्ही स्थापन केल्यानंतर आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आमच्याकडे अनेक ऑप्शन असते. त्यावेळी आम्ही स्वतः मुख्यमंत्री पद घेऊन शिवसेनेबरोबर गेलो असतो, BJP बरोबर गेलो असतो, कोणालाच काही वाटलं नसतं आणि आम्ही वेगळी केली असती. पण ती आम्ही जिकडे अशी आम्हाला असे टास्क आला तर तिकडे आम्ही प्रूफ करण्याचं काम केलं आणि म्हणून पुढेही आम्ही प्रूफ करू.
कृतीतून करू. परंतु मोदी आणि पवार साहेब एकमेकांचं जाहीरपणे कौतुक करत असताना लोकांनी चांगलं विश्वास कसा सिग्नल ठेवायचा? आहे, चांगलंच सिग्नल आहे ना. राजकारणामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राची ही तर खऱ्या अर्थाने संस्कृती आहे आणि देशाची, की पॉलिटिकली पण ज्यावेळी एकमेकांचे संबंध जोपासण्याची भूमिका घेतात आणि ते मला वाटतं पवार साहेबांकडनं शिकलं पाहिजे. आणि आशिष शेलार काल बोलले कुठेतरी एका चॅनलमध्ये की पवार साहेबांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. ते सर्वांनी शिकलं पाहिजे त्यांच्या. सचिन भाऊ, आपल्याकडे मुंबईमध्ये शिवसेनेचा एक मराठी पक्ष म्हणून आहे त्याची ओळख, तसं राष्ट्रवादीची पण मराठी म्हणून एक ओळख आहे. काँग्रेस आणि भाजपची ओळख जरा वेगळी मुंबईतली. तर तुमच्याकडे अमराठी लोकांसाठी तुम्ही अमराठी लोकांना उमेदवारी देणार का? किंवा 100% आपण बघितलं असेल 45 ची यादी जी आम्ही केली त्यामध्ये 11 मुस्लिम्स, 1 पंजाबी आणि 1 गुजराती अशा लोकांना आम्ही स्थान दिले. जी पहिली 45 ची यादी केली त्यात 5 हिंदी भाषिक आहेत आणि मुस्लिमांमध्ये पण जे हिंदी स्पीकिंग जे आहेत म्हणजे जे उत्तर भारतीयवरून येणारा जो मुस्लिम आहे, कारण काही कोकणात असतो काही इकडचा असतो, त्यात पण त्याची संख्या 4-5 आहे. तर हिंदी भाषिक असेल किंवा सर्व असेल, सर्व बहुभाषिक लोकांसाठी आम्ही त्याचा विचार आम्ही केलेला आहे त्या दृष्टिकोनाने. पण आम्ही स्पेसिफिकली असं नाही एवढं करायचंय म्हणून कोणाला तरी आणा, कोणाला तरी बसवा, किंवा मी बाकी पक्षाबद्दल म्हणणार नाही, पण काही पक्ष असे आयडिओलॉजी केले नाही एवढे कोटा होत नाही म्हणून ते कार्यकर्त्यावर अन्याय करायचा आणि कोणाला तरी तिकडे जाऊन टाकायचं, अशी भूमिका आम्ही काय घेणार. नाही, सचिन, काँग्रेसचा असं एक साधारण प्रत्येक वेळी आरोप असतो की तुम्ही फार अव्वाच्या सव्वा जागा मागता आणि तुमची जितकी ताकद आहे त्या ताकदीच्या मानाने अनेक पट जागा मागता आणि त्यामुळे राष्ट्रवादीशी युती करणं हे तोट्याचं राहतं. कारण जिथे ताकद नाही त्याही जागा राष्ट्रवादी मागत नाही. जिथे ताकद आहे त्या जागा, जिथे राष्ट्रवादी समजा दुसऱ्या क्रमांकावर आली असेल त्या जागा, याच्यावर चर्चा होऊ शकते. पण जिथे राष्ट्रवादीचं काहीच नाही अशा ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी जागा मागत असल्यामुळे याच्यामध्ये ही आघाडी करून म्हणजे त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा ही आघाडी न करता आपली ताकद आजमावणं हे जास्त चांगलं, असं एक काँग्रेसच्या सर्कल मधल्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? अत्यंत चुकीचं मत आहे. काहींचं जर मत असेल तर पहिली गोष्ट तर कुठची बोलणी झाली नाही, चर्चाही झाली नाही. चर्चा झाली असती तर कदाचित काही गोष्टीसाठी नक्की 2 पावलं मागे जाण्याची भूमिका आम्ही घेतली असते, कारण लार्जर इंटरेस्ट महत्वाचा आहे. आघाडी आज मी स्पष्ट बोलायला हरकत नाही आपल्या माध्यमातून, जर माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेस असो तरी मला काही फरक पडणार नाही, जिकडे आमची शक्ती मोठी आहे. आज नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आहे की नाही हाही प्रश्न आहे. तीच परिस्थिती संजय पाटलांच्या मतदारसंघामध्ये, तीच परिस्थिती मिलिंद कांबळेंच्या मतदारसंघामध्ये, जिकडे जिकडे आमचं अस्तित्व आहे आम्ही तिकडे सांगतोय, तीच परिस्थिती विद्याताईंच्या मतदारसंघामध्ये. तर अशा पॉकेट्समध्ये आपण ज्यावेळी लार्जर इंटरेस्ट म्हणून करतो तर तिकडे आम्हालाही सोडावे लागणार आहेत काँग्रेसला. तिकडे आम्ही असं हट्ट धरून चालणार आणि आमची इकडे ताकद आहे तिकडे नाही आहे. आणि ताकदीचा ज्यावेळी आपण विचार करतो मग पुण्यामध्ये आम्ही का काँग्रेस बरोबर जायची भूमिका घ्यायची, का घ्यायला पाहिजे? तिकडे काँग्रेस कुठेच नाहीये, म्हणजे 2 आकडे पण क्रॉस करत नाही. असं नाहीये, लार्जर इंटरेस्ट म्हणून घेऊन बघायला पाहिजे आणि ते मोठ्या पक्षाने बघायला पाहिजे. म्हणून जी भूमिका आम्ही पुण्या पिंपरी किंवा इतर ज्या ह्याच्यामध्ये याला जोडून मला हे पण विचारायचं आहे की हे तुम्ही म्हणाल ते योग्य आहे. मग मुंबईची आघाडी होण्याच्या आधीच ठाण्याची आघाडी करून टाकली तुमच्या पक्षाने, ठाण्यातल्या तिथल्या तुमच्या स्थानिक नेत्यांनी. हे थोडस लवकर केलं, लवकर म्हणजे अगदी नाही असं नाहीये, असं नाहीये समर. कारण काय आम्ही फार कॉन्शियसली याच्यामध्ये डिसिशन घेतला होता आणि आम्ही काँग्रेसला इनडायरेक्टली इंडिकेशन्स म्हणजे ऑथेंटिक बोलणं अयोग्य होईल, आम्ही ऑक्टोबरच्या अगोदरपासून त्यांना देत होतो किंवा आम्हाला शेवटपर्यंत बोलणी करायचं नाही. तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला आपण बसू, होत असेल तर हो म्हणू, नाही नसेल तर नाही म्हणू. पण चर्चाच म्हणजे इनडायरेक्टली झाली नाही किंवा करण्याचाच प्रयत्न झाला ना, मग आम्ही फरकटत किती जायचा हा एक प्रश्न. तुम्ही जसं त्या म्हटल्याप्रमाणे गेल्या वेळी आघाडी शक्य झाली ना, मग गेल्या वेळी आम्ही 58 जागेत आम्ही लढलो. आम्ही कुठे लढलो? मग वरळी मतदारसंघामध्ये असेल, कुर्ल्यामध्ये असेल किंवा असेल, त्याच्यात जिकडे आमची ताकद नाही तिकडे आम्हाला उमेदवार जर मिळत नसतील तर आम्ही तिकडे मागणी करण्यात पण आमचं काय व्यर्थ नाही ना. आणि ही भूमिका आमची त्यावेळी पण होती आणि मग त्यावेळी पण आम्ही 58 लढलो. एक विधानसभेला आम्ही फक्त 7च सीट लढलो. का 7 सीट लढलो? आणि 7 पण मी तुम्हाला आकडेवारी म्हणजे थोडा विश्लेषण करून बोलतो. हे गोरेगावला कारण शरदराव होते, आज दुर्दैवाने ते आमच्याबरोबर नाहीये. नवाब मलिक जी होते, मी होतो, बशीर पटेल होते. अशा भागांमध्ये आम्ही जिकडे मागणी केली की जिकडे आमच्याकडे लढणाऱ्यासाठी, फक्त लढण्यासाठी नाहीये आणि ह्याच्यात आमचं अजिबात काही नुकसान होणार नाहीये हे मला आवरून सांगावं लागेल. सर्वात जास्त नुकसान हा काँग्रेसचा होणार आहे, कारण आम्ही आकडेवारीमध्ये नाही आहोत.
आमचे 15चे 50 झाले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, 15 आहे ते राहिले तरी नाही. आम्ही पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून ही महानगरपालिका निवडणूक बघतोय. आम्ही आमचा महापौर होऊ असा आम्ही दावा कधी करत नाही. काही आमचे मित्रपक्ष आत्ताच महापौर कोणला करायचा याच्यामध्येच भांडणं सुरू झालेली आहेत त्यांची, तर त्या भानगडीत आम्ही नाही आहोत. पण याचा सर्वात मोठा नुकसान हा लार्जर पक्ष म्हणून घेऊन समविचाराचा पक्ष म्हणून कदाचित काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही तो सुतोवाच केला होता. तो सुतोवाच नाही झालं तर त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे, आम्हाला आमचा अधिकार आहे. आणि आम्ही एक ठराविक टाईमपर्यंत आम्ही थांबलो. त्यांच्या 2 स्टेटमेंट आल्यानंतर मग आम्ही यादी केली. कारण अनेक वेळा अशी पण सांगितली, ते सांगतात की बघ तुम्ही यादी केल्यानंतर मग आता चर्चेचा काय. आम्ही यादी कधी केली त्याचे डेट्स बघा, त्यांचे स्टेटमेंट्स कधी आले ते बघा, आणि शेवटपर्यंत आम्ही यादीची बोलणी करणार. आणि मग कार्यकर्त्यांना सांगणार नाही आता बुवा तुम्हाला आघाडी होत नाही, आता तुम्ही 227 वॉर्डामध्ये राहिला. असं आम्ही याच्या अगोदर करून पण आम्ही चुकलेलो आहोत. आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की आम्हाला उमेदवार भेटत नव्हते. काही उमेदवार भेटले तर त्यांचे फॉर्म जातीचे दाखले मिळाले नाही म्हणून त्यांचे फॉर्म बाद झाले. ती नामुष्की आमच्यावर ओढू नये म्हणून आम्ही पूर्वतयारी केली. संजय पाटील नवाब मलिकांची भांडणं असतील किंवा परवा विद्यार्थ्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी तिथपर्यंत निदर्शनं केली आहेत, हे राष्ट्रवादी मुंबईची ताकद वाढले निदर्शक आहे का? मी संजय पाटील आणि नवाब मलिक यांची जी घटना घडली त्याचं मी समर्थन करणार नाही. मात्र नक्कीच विद्याताईन हे ज्यावेळी जो प्रकार झाला एक साईन आहे की बुवा आजही आमच्या पक्षामध्ये एवढा उत्साह आहे की उमेदवारी मागितली जाते. म्हणून मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की आमच्या पक्षाची संख्या एवढी कमी असताना देखील आणि फार अट्रॅक्शन मुंबई शहरामध्ये किंवा इतरमध्ये नसताना देखील आम्ही कमबॅक करण्याची जी भूमिका घेतली, तर आज 340 लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आमच्या पक्षाकडे. दॅट इज ऑल्सो एक कुठेतरी एक सिग्नल आहे. याला जोडूनच एक विचारायचं आहे की साधारणतः राष्ट्रवादी हा काही कुटुंबांचा पक्ष असं एक प्रतिमा आहे. सगळीकडेच मोठे मोठे नेते आहेत, त्या नेत्यांची मुलं, त्यांचे भाचे, त्यांचे पुतणे. मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा असते आणि खालचा कार्यकर्ता त्याचं राजकीय हे बघत असतो. अशा वेळी आमच्याकडेच बातमी होती आणि अशी राजकीय वर्तुळातही चर्चा आहे की त्या पक्षाचे माझी मला कदाचित ऑथेंटिक माहित असेल नाही, त्यांनी असं म्हटले की म्हणजे त्यांच्या कुटुंबातले 3 लोकांना पक्ष तिकीट देणार आहे नवाब मलिक यांच्या. तर हे काय म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेला तरी कार्यकर्त्यांना संधी राष्ट्रवादी नक्कीच देणार आहे, की कुटुंबातल्याच लोकांना पुन्हा नाही नक्कीच आहे. पण आपल्याला शेवटी निवडून येण्याचे मेरिट्स पण आपल्याला बघावे लागतात. हा एक गोष्ट नक्की आहे की 5 कार्यकर्ते तिकडे आहेत आणि 5च्या मध्ये 4चा विचार न करता फक्त ते कोणाचे तरी बंधू आहे किंवा कोणाचे तरी आहे तसा विचार आम्ही अजिबात करणार नाही. इन्क्लुडिंग मी माझ्या मतदारसंघात पण सांगतोय. एक दुसरी गोष्ट एक नक्की आहे की आपण जसं त्याचा उल्लेख केल्याप्रमाणे की कप्तान मलिक हे माजी नगरसेवक होते. म्हणजे ते आज आपण त्यांना पद देतोय अशातला भाग नाही. सईदा खान जे आहेत ज्यांनी टॅब घोटाळा, सईदा खान आणि रत्नामाले 2 लोकांनी करून घेऊन टॅब घोटाळ्याचा काढण्याचं काम केलं. एक डॉक्टर असलेल्या एक इमेज असलेल्या जे एक व्यक्तिमत्व. तिकडे जर समजा आम्हाला वाटलं असतं की बाबा आणि तेही सिटिंग आहे. तिसरा अजून काय पर्यंत प्रस्ताव माझ्यापर्यंत तरी काय आलेला नाही. असा काही निकष पक्ष ठरवणार का की एका घरात किती? म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे की निकष आज आपल्याला यासाठी ठरवता येणार नाही की कुठची लोक आहेत हे महत्वाचं आहे. आणि हे जसं समजा 2 सिटिंग आहेत, दोन्ही अगोदर लढलेले होते, त्याच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये केले होते, त्यांचा कामाचा प्रभाव चांगला आहे, तर अशावेळी ते निव्वळ फक्त कोणाचे तरी भाऊ आहेत म्हणून त्या कार्यकर्त्यांवरती पण अन्याय करण्यासारखं होईल. आणि म्हणून सरसकट ते जर चांगलं काम करत असेल मग ते कोणातरी भाऊ आहेत किंवा मग आहेत, मग त्यांनी आमच्या पक्षाकडे का राहावं, मग त्यांनी वेगळा विचार का करू नये असाही विचार त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो. म्हणून अशी आपल्याला भूमिका घेता येत नाही. पण आपण सांगितल्याप्रमाणे की सरसकट पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि तिकडे कोणाला न देता त्यांना घ्यायची ही भूमिका आम्ही घेणार नाही. हनुमंत कदम म्हणून वाचक आहे, त्यांचा प्रश्न आहे की गिरणी कामगारांच्या प्रश्नांना किंवा गिरणी कामगारांना आपण न्याय देऊ शकलो नाही असं वाटतं का तुम्हाला? मला फार मनापासून मनापासून एक व्यक्ती म्हणून घेऊन माझ्या मनामध्ये आनंद आहे की जो हद्दपार झालेला गिरणी कामगार त्याला आम्ही ताट मानेने आम्ही या मुंबई शहराच्या इकडे आणू शकतो. आणि आधी तुम्ही बघा की गिरण गावाचं जिकडे मोठमोठे टोळेजंगी टावर होतात त्याच टावरच्या बाजूला आमचा गिरणी कामगारांचा पण माणूस तो टावरमध्ये राहतोय. हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यासाठी आहे की गिरण्यांची जागा या गिरणी मालकांकडनं घेण्यापासून कोणी बनवायचं हा विषय असताना पण शासकीय पैसा म्हाडाचा खर्च करून तेही त्यांना सवलतीच्या दरामध्ये देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि फक्त आम्ही 24-25 हजार लोकांना नाही तर पहिल्यांदा आम्ही म्हाडाचे सर्व 1,40,000 लोकांना आम्ही रजिस्टर्ड करू शकलो. आणि आमचा शासन असताना
आम्ही कायदा केला की या लोकांना घरं द्यावेच लागणार आहे. म्हणजे कुठचाही गव्हर्नमेंट आला त्याला ते बंधनकारक राहणार आहे की 1,40,000 शेवटच्या माणसापर्यंत आम्ही घर त्यांना मिळून देऊ. तर हा एक मला एक गिरणी कामगार म्हणून घेऊन पण मला एक फार मनापासून एक आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. तुमचं सरकार गेलं तेव्हा किती कामगारांना मिळाली होती घरं? 24,000 आणि आता आणि पुढे 24,000 आहेत. आता आपण सेंच्युरी मिल, बॉम्बे डाईंग मिल या इकडे एक काम आमच्या वेळी चालू झालेलं आहे. त्याचं आता लॉटरी ह्यांनी आता केलेली आहे. त्यांना आता म्हणजे त्यांचं बांधकाम सुरू आहे काही ठिकाणी, तर ते होईल. ते एक असे एक मिळून घेऊन एक 20-25,000 म्हणजे एक 30-40,000 घरं मुंबईत होतील. आणि काही MMRDA रिजनमध्ये जे 2,000ची लॉटरी आता झाली आहे गव्हर्नमेंटने केली ती डिसेंबरला, ती त्यांनी केली. शेवटचा प्रश्न. मुंबईत दोन महत्वाचे प्रश्न म्हणजे अनधिकृत झोपडे आणि फेरीवाले. त्याबद्दल संदीप गावडे नावाचे आमचे वाचक आहेत, ते विचारत आहेत की त्याबद्दल एनसीपीची काय भूमिका? एक गोष्ट नक्की आहे की ह्याला जे रेग्युलराइज जे फेरीवाले आहेत, ही फक्त ही समस्या ही आपली मुंबईमध्ये आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा देशामध्ये असं नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जी तुलना जर बँकॉकमध्ये जाऊन केली किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक असे जे देश आहेत की ही गरज आहे, ही सर्वसामान्याची गरज पण आहे. ही अशी व्यवस्था का होते किंवा माणसाची जी गरज असते किंवा त्याला इमिडिएटली ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, उतरल्यानंतर प्यायला पाहिजे, त्याला आपण युटिलिटी म्हणतो. मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा प्रगतील शहरामध्ये त्याला स्टोर्स म्हणून व्याख्या प्रयोग झालेली आहे. म्हणजे छोटे छोटे मॉल स्टोर्स म्हणून म्हणा किंवा ना, हे इकडेही शक्य आहे, पण त्याला चांगल्या सिस्टममध्ये. दुर्दैवाने महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असताना अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर देखील हॉकर झोन्स तयार केले नाही, फक्त डिमार्क केलेले. पण आजही या प्रश्नाकडे आम्ही असं बघतोय की ह्याला रेग्युलराइज करायला पाहिजे आणि एका ठराविक एरियामध्ये त्याला आपण झोन्स आपण करून घ्यायला पाहिजे, सरसकट नाही. आणि जिकडे ते झोनच्या व्यतिरिक्त झाले तर त्याच्यावरती तेवढीच कठोर कारवाई करायला पाहिजे. अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून आम्ही कायदा आणण्याची भूमिका घेतली. आणि त्या कायद्यामध्ये आम्ही अशी भूमिका घेतली की वॉर्ड ऑफिसर विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल जर नवीन झालेले आहेत. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल, नवीन सरकार आल्यानंतर एकही वॉर्ड ऑफिसरवरती कारवाई झाली नाही, एकही अधिकाऱ्यांवरती कुठे साधं चौकशी पण चालली नाहीये. तर कायदा ऑलरेडी आम्ही आणलेला आहे, इम्प्लिमेंटेशन करण्याची हिंमत सरकारकडे असलं पाहिजे आणि सरकारने ती हिंमत आणली तर हे शक्य आहे. मटा कौलच्या व्यासपीठावर येऊन तुमच्या वाचकाच्या प्रश्नांची उत्तर दिले त्याबद्दल सचिन मोहनचे आम्ही आभार मानतो. आणि मी मठाचं हे जी कन्सेप्ट ही जी केलेली आहे त्याचा नक्कीच मी मनापासून कौतुक करतो की या 21व्या शतकामध्ये जास्तीत जास्त वाचकांच्या व्यतिरिक्त पण आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा जो तुम्ही माध्यम उपलब्ध केले त्याबद्दल मी व्यक्तिशः मनापासून तुमचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सोमवारी याच व्यासपीठावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार येतील आणि वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. समोरच आहे. हा, थँक्यू.